झी5 ॲप डाउनलोड करा आणि संपूर्ण एपिसोड्स फ्री मध्ये पहा। तुमचा चेहरा सांगतोय तुम्ही खूप काळजीत दिसताय। मधु मॅडम, तुम्ही जरी शब्दाने नाही म्हणत असाल ना तरी तुमच्या डोळ्यात दिसतंय, तुमच्या डोळ्यात दिसतंय खूप दुःख, कुठलं तरी सल जाणवतीये। नाही, तसं काही नाहीये। तुम्ही खोटं बोलताय मधु मॅडम। मधु मॅडम, मला कळतंय तुम्ही आतापर्यंत कोणापुढेही तुमचं मन मोकळं केलं नाहीये। तुम्ही स्वतःभोवती एक चौकट टाकून ठेवली आहे। तुम्ही चौकटीच्या बाहेर जात नाही आणि कोणाला चौकटीच्या आत येऊ देत नाही। मधु मॅडम, बोललं पाहिजे। दुःख जर बोललं तर मन हलकं होतं। मला अनुभव आहे ना, पण खूप दुःख सहन केलंय। तुम्हाला माहिती मी लोकांची मदत का करतो? कारण माझी मदत करायला कोणी नव्हतं। तेव्हाच मी ठरवलं आपण पण लोकांची मदत करायची, त्यांचे दुःख समजून घ्यायची। तेव्हापासून ज्याला जमेल तसं मी मदत करतो, त्यांचे दुःख समजून घेतो। मधु मॅडम, बोला। काय बोलल्याने मन हलकं होतं, बोललं पाहिजे। ते गुंड पुन्हा आले होते का? ते काय बोलले का तुम्हाला? नाही। मग सोनूचा आणि तुमचा पुन्हा एकदा वाद झालाय का? सोनू माझं ऐकत नाही हो। मी तिचा कोणी गैरफायदा घेऊ नये म्हणून तिच्यापासून अनेकांना लांब ठेवते। तर तिला वाटतं की मी तिला बंधनात ठेवते। काल मी आमच्या ओळखीच्या एका माणसाशी बोलत होते तेव्हा ती मला नको नको ते बोलली। तुम्ही सांग, मी हे सगळं कसं सहन करू? जगातली कुठली आई हे सहन करू शकेल का? मी सोनूला समजवायला खूप कमी पडते हो। मला तिची काळजी वाटते। मला तिचे वडील होता नाही येते। तिला समजवायला खूप कमी पडते, खूप कमी पडते। मधु मॅडम, तुम्ही प्लीज रडू नका अशा, प्लीज शांत व्हा। हे पहा, काळजी करू नका, मी समजावून सांगेन तिला। मला कळतंय तुम्ही जे सगळं करताय ते तिची काळजी वाटते म्हणूनच करताय। मी बोलतो तिच्याशी, आजपासून ती तुम्हाला उलट बोलणार नाही, तुमच्याशी वाद घालणार नाही, याची सगळी जबाबदारी मी घेतो। पण तुम्ही रडू नका, अगदी वडिलांसारखं मी समजावून सांगेन। खरंच बोलाल तिच्याशी? खरंच तिला समजावत? हो, पण एका अटीवर, तुम्ही हे रडलं नाही पाहिजे। सगळे एपिसोड्स फ्री मध्ये पहा फक्त झी5 वर। आत्ताच ॲप डाउनलोड करा।